नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. प्रेरणाने जान्हवीच्या हाताला पकडून तिला संजयसमोर बसवलं आणि बोलली, तिच्या गालाकडे बघ, लाल झाला आहे आणि जर तू काही नाही केलं तर आता त्या जखमेवर काहीतरी लाव. वहिनी, मी तुला घेण्यासाठी येते. एवढं बोलून प्रेरणाने संजयच्या हातामध्ये क्रीम दिली आणि रूममधून निघून गेली. इकडे बघ, क्रीम लावतो. संजय त्याच्यासमोर बसलेल्या जान्हवीकडे बघत बोलला. नाही, नको सर, तुम्हाला हे करायची गरज नाही, मी करते. जान्हवी खाली मान घालून संजयला बोलली, मला एक गोष्ट सारखं सारखं बोलायला आवडत नाही. जर तू जान्हवीने संजयसमोर चेहरा केला आणि संजय बोलायचा थांबला. जान्हवीचा चेहरा आता निळा झाला होता. संजय काळजीपूर्वक त्यावर मलम लावत होता. दोघांचेही चेहरे खूप जवळ होते. जान्हवीला त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. जस्ट विचार करू नकोस, मी जे बोलेल ते तू ऐकलं तर मी तुला दुखावणार नाही. जान्हवी एकदम स्तब्ध बसली होती. ती जराही हालचाल करत नाहीये हे बघून संजय बोलला, पण जर तू माझ्या विरोधात जायची हिंमत केलीस तर माझ्या पाळीव प्राण्यांचा डिनर बनण्याची तुझी मानसिकता तयार कर. संजयच्या बोलण्यावर जान्हवी थरथर कापली. आय एम सॉरी, मी तुझं सगळं ऐकेन, जान्हवी हळू आवाजात बोलली. हे झालं आहे, तू प्रेरणाची वाट बघ, ती पुन्हा इथे येईल. संजय म्हणाला. मी इथं थांबू? जान्हवीने विचारलं. जरा इकडे थांब, तिकडे थांब, मला इथं झोपायचं आहे. संजयने सोफा दाखवला आणि बोलला. जान्हवीने मान हलवली आणि बेडवरून उठून सोफ्यावर जाऊन बसली. 1 तास 2 तास झाला तरी प्रेरणाने अद्याप संजयच्या खोलीतून जान्हवीला घेऊन जाण्यासाठी आली नाही आणि जान्हवी तशीच तिची वाट बघत सोफ्यावर झोपली. तर संजय त्याच्या सेलफोनवर गेम खेळत बसला होता. त्याने जान्हवीकडे एक नजर टाकली. तशीच सोफ्यावर शांत झोपली होती ती. संजय जागेवरून उठला आणि जान्हवीकडे गेला. हे उठ, संजय जान्हवीला जागं करत बोलला. प्रेरणा आली? जान्हवीने डोळे चोळत विचारले. तू तुझ्या खोलीत जा, ती अजून आली नाही, मला झोपायचं आहे, संजय थंडपणे बोलला. त्याचं बोलणं ऐकून जान्हवीने मान हलवली आणि बेडवरून उठून लागली, पण तिचा अचानक तोल गेला. यू इडियट, संजय ओरडला. सॉरी सर, जान्हवीने स्वतःला लगेच सावरलं आणि झपाझप पावले टाकत त्याच्या रूममधून बाहेर आली. त्याचा वाढलेला आवाज ऐकून घाबरली होती ती. संजयने डोकं जोरात दाबलं. त्या मूर्ख मुलीमुळे मी वेडा झालो आहे, संजयने विचार केला. मग त्याचे डोकं शांत करण्यासाठी बाथरूमच्या दिशेने चालत गेला. हे असंच चालू राहील तर एक दिवशी हार्ट अटॅकने माझा जीव नक्की जाईल. राक्षस आहे, कधी काही नीट बोलूच शकत नाही. पुढे न बघत जान्हवी चालत विचार करत होती की पुढून येणाऱ्या व्यक्तीला ती धडकली. लक्ष कुठं आहे तुझं? पुढे बघून चालता येत नाही का? कुणाल तिच्यावर ओरडला आणि जान्हवी दचकली. हे सगळे सनकी असेच आहेत का? दोघांनाही ओरडायला कारण लागत नाही. मॉन्स्टर कुठले? कुणालच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून बडबडली. मॅरेज सर्टिफिकेटचं काय केलंस तू? संजयने त्याच्यासमोर आरामात बसलेल्या कुणालला विचारलं. मी त्याची काळजी घेतली आहे आणि आज रात्री तुम्ही दोघे लग्न करणार आहात, कुणालने उत्तर दिले. माझं डोकं दुखायला लागलं आहे. त्या मूर्ख मुलीला पाहिलं की मी वेडा होतो की काय असं वाटत आहे. ती इथे फक्त काही तासांसाठी आली आहे आणि मी आधीच वेडा झालो आहो. संजयने त्याच्या मनातील विचार कुणालसमोर मांडू लागला. मी चालत असताना तिला मी धडकलो नाही का? ती येऊन मला धडकली. चालताना डोळ्याचा वापर करते की नाही काय माहिती, कुणाल रागाने म्हणाला. प्रेरणा गेली ना? आय स्वेअर मी तिला बेसमध्ये लॉक करेन, संजयने जान्हवीला विचार करत बोलला. तू तिच्याबरोबर हे करण्यापेक्षा तिला जमेल आणि तिच्या लिमिटमधील काम का देत नाही तिला? म्हणजे तुला डोकेदुखीही होणार नाही, कुणाल हसत बोलला. जसं की? संजयने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारलं. आता ती तुझी बायको होणार आहे आणि तुझ्याही काही गरजा आहेत ज्यासाठी तू तिचा वापर करू शकतो, कुणाल त्याच्याकडे बघत मिश्किलपणे हसत बोलला. संजय त्याच्याकडे रागाने बघू लागला. मला तिच्याबरोबर असलं काहीही करण्यात काही इंटरेस्ट नाही. तिच्याबरोबर काय, दुसऱ्या कोणाबरोबरही काही करण्यात काही इंटरेस्ट नाही.
संजय त्याच्याकडे बघत दात पोट खात बोलला. त्याला आधीपासूनच स्त्रियांची चीड होती. तो हे लग्न फक्त प्रेरणासाठी करत होता. आता नाही बोलत आहे, पण आपण उद्या बघू. तुझं हेच मत असेल का? कुणाल त्याला चिडवत बोलला. गो टू हेल, संजय चिडून बोलला. जान्हवी आरशासमोर बसून स्वतःला निहाळत होती. तसं तर तिला कधी मेकअप करणं, हेवी ड्रेस घालणं कधी आवडलं नाही आणि सवयही नव्हती. पण आज तिचं लग्न होतं आणि त्यासाठीच तिने एक लाल रंगाची सिंपल साडी घातली होती, जी तिच्यावर खुलून दिसत होती. खूप सुंदर दिसत होती की गोऱ्या रंगावर साडी छान दिसत होती. मुळातच सुंदर असणारी जान्हवी साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. थोड्या वेळात प्रेरणा तिच्या जवळ आली आणि तिला घेऊन लिव्हिंग रूममध्ये गेली, जिथे आत्या, काकू, कुणाल आणि संजय होते. लग्न हे कोर्ट मॅरेज होणार होतं, त्यामुळे दोघांकडूनही दोन दोन साक्षीदारही होते. जान्हवी जाऊन संजयजवळ बसली. संजयने ब्लॅक सूट घातला होता आणि त्यात तो कमालीचा हँडसम दिसत होता. आता इतर सामान्य मुली तिथं असत्या तर नक्कीच संजयला पाहून फ्लॅट झाल्या असत्या. पण जान्हवीला या सगळ्यांशी काही देणं घेणं नव्हतं. तिच्यासाठी तर हा संजय फक्त एक निर्दयी, क्रूर आणि हार्टलेस मॉन्स्टर होता. त्याच्या हँडसमनेसशी तिला काही फरक पडत नव्हता. तुम्ही तयार आहात का? समोरील ॲडव्होकेटने पेंगाडून संजय आणि जान्हवीकडे पाहून विचारलं. त्या दोघांनीही मान हलवली. साक्षीदार तयार आहेत का? ते नंतर बाकी सगळ्यांकडे बघून बोलले. हो, तेही एका सुरात बोलले. कोणाकडेही बघून असं अजिबात वाटत नव्हतं की इथं लग्न चालू आहे. तिथं फक्त प्रेरणाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. बाकी सगळे दुःखी चेहरे घेऊन होते. प्रेरणा होती म्हणून संजय तिथं होता. जर ती तिथं नसती तर तो त्या डॉक्युमेंटवर सही करून तडक तिथून निघून गेला असता. पण प्रेरणामुळे तो तिथं होता. सगळ्या डॉक्युमेंटवर सगळ्यांच्या सह्या झाल्या आणि जान्हवी संजय कायदेशीररित्या नवरा बायको झाले. प्रेरणाने खुश होऊन त्यांना हक केलं. सगळ्यांनी एकत्र मिळून डिनर केला. आत्या आणि काका जान्हवीबरोबर थोडं जजबी बोलून तिथून निघून गेले. ते जाताच संजयने गळ्यातील हार काढले. प्रेरणा, जा आणि तुझ्या रूममध्ये जाऊन झोप, संजय म्हणाला आणि जान्हवीचा हात हातात घेऊन त्याच्या रूमच्या दिशेने जाऊ लागला. भाई, टेक इट इझी, वहिनीबरोबर काही करू नकोस. त्याला असं ओळख घेऊन जाताना बघत प्रेरणा ओरडली. प्रेरणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत संजय जान्हवीला तिथून घेऊन गेला. जान्हवीही काही बोलली नाही की प्रतिकार केला नाही. त्याच्या मागे गेली. आता पुढचा नंबर तुझा आहे. कुणाल, जो ग्लासमध्ये पाणी घेत होता, त्याच्याकडे बघून प्रेरणा हसत बोलली. माझा नाही, पुढचा नंबर तुझा आहे. कुणाल तिच्याकडे बघून हसत बोलला. ते जाऊ दे, पण तुम्ही जान्हवी वहिनीला भेटलात कुठे? तुम्ही त्यांना कसं ओळखता? भाईकडे बघून तर असं वाटतही नाही की तो त्यांना ओळखत असेल. प्रेरणा काहीतरी विचार करत बोलली. कारण संजयही तिच्याबरोबर काही ठीक वागत नाही हे तिला समजलं होतं. आणि इकडे कुणालच्या कपाळावर आठ्या पडल्या. या फालतू गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाही. मी झोपायला चाललो आहे. तूही जा आणि आराम कर. कुणाल एवढं बोलला आणि तिथून निघून गेला. काय सांगणार होता तो तिला की हे जबरदस्ती लग्न आहे जान्हवीसाठी? ते तिला नीट ओळखतही नाही. प्रेरणानेही जास्त लक्ष दिलं नाही आणि तिच्या रूममध्ये गेली. आज रात्री आणि उद्या तू फक्त या रूममध्ये झोपू शकतेस. नंतर तू लिव्हिंग रूममध्ये झोपशील. संजय तिला रूममध्ये घेऊन आल्यानंतर दरवाजा लॉक करत बोलला आणि जान्हवीने यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. तुला समजतं की नाही की कोणी आपल्याला काही बोललं तर त्याला उत्तर द्यावं, एवढंही कॉमन सेन्स नाही तुझ्यात? ती काही बोलली नाही हे बघून संजय त्याचा शर्ट काढत बोलला. हो, मला समजले, जान्हवी बेफिकीरपणे बोलली. तू जमिनीवर झोपणार आहेस. मला कोणाबरोबर बेड शेअर करायला आवडत नाही. तुला कोऑपरेट करावं लागेल. संजय तिच्याकडे बघत बोलला. मला पहिले कपडे बदलायचे आहेत. गेस्टरूममध्ये माझे कपडे आहेत. जान्हवी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बोलली. तिलाही त्याच्याबरोबर इथं अजिबात राहायचं नव्हतं. वॉर्डरोबमध्ये एक नाईट गाऊन आहे, फक्त तो
घाल आणि आणखी एक पटकन झोप. मला डिस्टर्ब करू नको. संजयने त्याचे शरीर मऊ गादीवर सोडलं आणि आपल्या बायकोला जमिनीवर झोपायला सांगितलं. मी सोफ्यावर झोपू का? मला जमिनीवर झोप लागणार नाही, जान्हवीने त्याला घाबरत विचारलं. मी म्हणालो ते कर, माझ्याशी उगाच भांडण करू नको. संजय त्याने डोळे बंद करत रागात बोलला. जान्हवीने त्याच्याकडे एकदा बघितलं आणि त्या थंड फर्शवर झोपली. आज प्रेरणा तिचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी युनायटेड स्टेटला परत जाणार होती. ते सगळे मिळून एकत्र जेवण करत होते. प्रेरणा, आज तू हेलिकॉप्टरने जाशील, ठीक आहे? तुझ्याबरोबर मी असेल, संजय तोंडातला घास चावताना म्हणाला. भाई प्लीज ना, मला असं अजिबात आवडत नाही. मला बाकीच्या नॉर्मल लोकांप्रमाणे प्लेनमधून जायचं आहे. भाई प्लीज ना, प्रेरणा एवढंसं तोंड करत बोलली आणि तिच्याकडे बघून संजयने उसासा सोडला. तू नेहमीप्रमाणे हट्ट करत आहेस. बरं ठीक आहे, पटकन जेवण कर, मी तुला एअरपोर्टवर ड्रॉप करेन, संजय त्याचं जेवण चालू ठेवत बोलला. कुणाल, आज तू कंपनीमध्ये जा, मी प्रेरणाला ड्रॉप करतो आणि तिथून डायरेक्ट कंपनीमध्ये येतो, संजय कुणालकडे बघत बोलला. आणि कुणालने त्याच्याकडे बघून फक्त मान हलवली आणि थोडा वेळ थांबून तो पुढे बोलला. तुला जर यायचं नसेल तर ठीक आहे, तू तुझा वेळ वहिनीबरोबर घालवू शकतोस, मी मॅनेज करेन कंपनीमध्ये, कुणाल त्याला चिडवण्याच्या हेतूने बोलला. मी येईन, तू बाकीची काळजी करू नकोस, संजय निर्विकारपणे म्हणाला. त्याचं झालं. तो तिथून उठला आणि बाहेर जाऊन कारमध्ये प्रेरणाची वाट बघत बसला. वहिनी कुठे आहे? प्रेरणाने कारमध्ये फक्त संजयला बघून विचारलं. रूममध्ये असेल, संजय बोलला. 1 मिनिट थांब भाई. एवढं बोलून प्रेरणा संजयच्या रूमकडे धावली आणि आतमध्ये गेली तर जान्हवी तिला बॅग ठीक ठेवताना दिसली. काय झालं? तुम्ही बॅग अशी ठेवत आहात? का ठेवत आहात? तुम्ही कुठे चालला आहात का? प्रेरणाने तिच्याकडे बघून विचारलं. ती तिची बॅग भरत होती. ते मी जे कपडे वापरत नाही ते काढत आहे. जान्हवी तिला बघून शॉक झाली आणि तिने खोटं सांगितलं प्रेरणाला. प्रेरणा गेल्यानंतर तिला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं होतं. वहिनी, तू मला एअरपोर्टवर ड्रॉप करायला येत नाहीस का? प्रेरणाने विचारलं आणि जान्हवी विचारात पडली. ती या घरात होती तर कोण? फक्त एक बाहुली, जी फक्त संजय जे बोलेल ते ऐकणारी. मग ती या बाबतीत कोणाला बोलणार होती? तुम्हीही चला मला ड्रॉप करायला. एवढं बोलून प्रेरणाने तिच्या हातात घेतला आणि बाहेर कारच्या दिशेने जाऊ लागली. जान्हवी थोडी घाबरली होती की तिला बघून संजय कसा रिॲक्ट करेल. प्रेरणा संजयच्या कारसमोरून आली आणि लगेच तिने कारचा दरवाजा उघडून आत बसली आणि तिच्या मागे जान्हवीही आत बसली. एकही शब्द न बोलता संजयने कार चालू केली. कारमध्ये जान्हवी असल्याने त्याचा मूड ऑफ झाला होता, तरीही त्याने स्वतःचा चेहरा नॉर्मल केला. भाई, तुझा चेहरा का असा झाला आहे? प्रेरणाने त्याच्या मलूल झालेला चेहरा पाहून विचारलं. काय झालं आहे माझ्या चेहऱ्याला? ठीक तर आहे. तुझ्या डोळ्यांमध्ये काहीतरी फॉल्ट झाला आहे, तिथं गेल्यानंतर आधी चेक कर, संजय त्याचे एक्सप्रेशन ठीक करत बोलला. त्याला प्रेरणाला काही डाऊट आणून द्यायचं नव्हतं. संजय त्याच्या बहिणीवर किती प्रेम करतो हे त्याच्या वागण्यातून जान्हवीला समजत होतं. प्रेरणा ही अशी एकमेव व्यक्ती असेल जी संजयचं मूड बदलवू शकते असं जान्हवीला वाटलं. संजय प्रेरणाबरोबर वेगळा व्यक्ती असतो. जान्हवी विचार करत खिडकीतून मागे पडणारी झाडे बघत होती की ते एअरपोर्टवर पोचले. संजय लगेच बाहेर पडला आणि डिक्कीमधून प्रेरणाचं सामान काढू लागला आणि तिला वेटिंग रूममध्ये घेऊन गेला. प्रेरणाला तिथं बसवून तो तिला खूप साऱ्या सूचना देऊ लागला, ज्या त्याने आधीही तिला दिल्या होत्या. तिथे स्वतःची काळजी घे, ठीक आहे? जर कोणी तुला काही बोलण्याची हिंमत करत असेल तर लगेच मला सांग. संजय बहुधा 20व्यांदा त्याच्या बहिणीच्या केसांवर हात फिरवत म्हणाला. हो भाई, मी आता कंटाळली आहे. तुला माहिती आहे, तू हीच किती वेळा मला सांगितलं आहेस, प्रेरणा हसत म्हणाली. आता मी मोठे झाले आहे ना, तरी तू मला हे सगळं सांगत आहेस. वहिनी काय विचार करतील माझ्याविषयी? प्रेरणा ओठ बाहेर काढून संजयच्या मागे उभी असलेल्या जान्हवीकडे पाहून बोलली. मी काही विचार करणार नाही.
ते जे सांगत आहे ते बरोबर आहे. जान्हवी हसत बोलली, ठीक आहे, आता मी जाते. बाय भाई, बाय वहिनी. प्रेरणाने त्याच्याकडे पाहून हात हलवला आणि तिथून निघून जाऊ लागली. संजय तिथं उभा राहून प्रेरणाला नजरे आड होईपर्यंत बघत उभा होता. जान्हवीही त्याच्या मागे उभी होती. समोरची कथा आपण पुढच्या भागात पाहूया. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.